नमस्कार, मी प्रमोद बाळासाहेब जाधव, बायोफॅक्टर कंपनी प्रतिनिधी। तर बायोफॅक्टर कंपनीकडून आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हातनूर या गावात। आपल्यासोबत राहुल आवटे, जे प्रगतशील शेतकरी आणि जास्त शेती असणारे शेतकरी आहे। तर दादा नमस्कार। नमस्कार। आपण आपल्या बायो फर्टिलायझर खताचा आणि रासायनिक खताचा डेमो दिला होता, तर त्याचे रिझल्ट कसे आले एक 2 मिनिटांमध्ये सांगा। साहेब, आपल्या कंपनीचे आपले साहेब आले होते, तर त्यांनी एक 10 सीडचे मक्काचे बी याच्यामध्ये टाकले होते आणि 10 ह्या ग्लासमध्ये टाकले होते। याच्यामध्ये आपण सरांनी रासायनिक खत टाकलं आणि याच्यामध्ये बायो फर्टिलायझर टाकलं, तर याच्यामध्ये जर्मिनेशनचा एवडा फरक बसला की याच्या अजून कोंब पण बाहेर निघले नाही। तर याच्यावाले जवळपास आज 4 ते 4 इंचापर्यंत याने पिकअप घेतलेला आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य झालं तर आपलं बायो फर्टिलायझर याने जे जर्मिनेशन होतं, मी असं चॅलेंज करतो की रासायनिक खतानं असं जर्मिनेशन होऊ शकत नाही। आणि बायो फर्टिलायझर आणि रासायनिक या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जर आपण पिकाला दिलं, तर मला नाही वाटत की यांची तुलना दुसरं कोणतंही एक फर्टिलायझर करू शकते। चालतं, बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही, बायो फर्टिलायझर वापरायला पाहिजे का रासायनिक खतासोबत? अगदीच, मी छातीवर हात ठेवून सांगतो की समोरच्याने जे बी शेतकरी असतील त्यांनी याचा अवश्य वापर करावा। जर काही त्यांना एक जर असं काही डाऊट असेल तर थोडा फार त्यांनी 1 एकरला यूज करा आणि 1 एकरला करू नका, त्याच्यात त्यांना जमीन आसमानचा फरक कळून। धन्यवाद दादा।